Bhagwan
भाविका
कोणी अम्मा भाविका वाचुनी रूपावळी अम्मासी तैसा जोडे ऋषिकेशी अम्मी भावे बळीवंत तुझ घाल हृदयात रूपावळी अम्मासी तैसा जोडे ऋषिकेशी तुका म्हणे तुझ धाक देता पावसील हाक रूपावळी अम्मासी तैसा जोडे ऋषिकेशी ब्रह्मांडं ब्रह्मसुगतं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमजादिलक्षणम् एकं नित्यं मूलमखिलं सर्वादिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं शतुरं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मम चरणसरोजं सान्द्रनिलं मुदावं जगन्नीतपानिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्नडं कन्यनेन्द्रं सदयदवलहं चिन्तयामि पठना करो प्रथमा
पूर्ण ब्रह्म प्राणेश्वर शंकर अलंकापुरम्य सिंहासनकं ब्रह्मोज तेजस्पति प्रदेश विनिद्रादिदेवैस्तत्त्वयमानं समाधिस्थमूर्तिं भजेदानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुरागलो पावन नाव चराचरी मस्तक माझा पायावरी राहू निरंतरी संतांच्या शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती 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 माझे पाय माझे किती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे किती त्याचे पाय माझे माझे वदनाचे वदना माझे वदनाचे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे वाचे बदता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे श्रुती कोणी नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचुनी रूपावडे आम्हासे तैसा जोडे ऋषिकेशी विठ्ठला
अम्मा भाविका वाचुनी रूपावडी अम्मासी दैसा जोडे ऋषिकेशी प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत जरी तुकोबरायांचा अगदी छोटासा अभंग देवाची ओळख करून देणारा अभंग आहे. शिवेचं निमित्त प्रति 3 वर्षानंतर येणारा अधिक मास, त्याला 4 नावं पडलीत आपल्या भागामध्ये. एक नाव आहे मलमास म्हणून, दुसरं नाव आहे धोंड्याचा महिना, तिसरं नाव आहे अधिक मास आणि चौथं नाव आहे पुरुषोत्तम मास. आपल्या भागामध्ये त्याला 4 नाव असो. सामान्य माणसं धोंड्याचा महिना म्हणतात, पण साधू महात्म्याला नाव दिले पुरुषोत्तम मास. हा परमार्थासाठी अनुकूल असा महिना सांगितला जातो. साधना थोडी केली तरी फल प्राप्त होणारा हा महिना आहे. म्हणून या महिन्याच्या निमित्तानं पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं होत असलेलं चिंतन आहे आणि त्या चिंतनामध्ये माझ्याकडे आलेली सेवा 4था दिवस का 3रा दिवसाची सेवा. उपस्थित आदरणीय हरिभक्त परायण सर्वांचं श्रद्धास्थान असलेले गुरुजी, माझ्यावरील गुरुजीची भावना, गुरुजीवर माझी भावना आहे. तर गुरुजीचा त्रास मला कळला बरं का. इथं कुणाचाच विलाज नाही. अगोदर तिथं जंगल मी मंगल तयार केले. इथं गाव जवळ दिसत नाही, ह्यांची व्यवस्था होणं शक्य नाही. पण गुरुजीला सहन करायची सवय आहे. संतोष महाराज, उमाकांत महाराज, आदरणीय हरिभक्त गुंडप्पा महाराजांचे वडील, सहकारी, गावातील भजनी मंडळी, श्रोते मंडळीच्या सहभागातून चालू वाटलेलं चिंतन आहे. चिंतनामध्ये थोडंसं बदल झाला बरं का. नंतर लक्षात आलं माझ्या गुरुजी का थांबले, कारण दादासाहेबाच्या फडावरली पद्धत थोडी वेगळी आहे. ऐकण्यात होतं, पण अगोदर जर कोणी कल्पना दिली तर त्या पद्धतीने चालायला काय अडचण नव्हती. पण एकदा सुरुवात केल्यावर बंदी करता येत नाही. असो, याच्याबद्दल क्षमा असावी बरं का. कुठल्याही संप्रदायामध्ये आपण अचानक जाऊन आपल्या मताप्रमाणे चलावं असं माझी भूमिका नाही. दररोजची सवय लागल्याप्रमाणे सवयीप्रमाणे घडलं असं. तुकोबांनी अभंगामध्ये चिंतन असं म्हणले, देव येतो तो आमच्यासाठी, देव कळतो तो आम्हाला, देव आकार धारण करतो तो आमच्यासाठी. देव येतो का तर आमच्या हाकेल मार्ग देव येतो आणि फक्त आम्हाला देव कळतो, बाकीच्याला कळत नाही. प्रत्येक चरणामध्ये तुकोबांनी मी शब्द वापरला.
नेनती वेदश्रुती कोणी आम्हा भाविका वाचनी. देवाला आमच्याशिवाय कोणी ओळखू शकत नाही. देव काय येतो आम्ही भावे बळीवर तुझं घालू हृदयात. तुकोपर्यंत आमच्याकडे भावाचं बळ आहे म्हणून देव आकार धारण का करतो. रूप आवडे आम्हासी आम्हासे रूप आवडे तैसा जोडे ऋषिकेशी. आणि तुकोपर्यंत साधूंचा संताचा धाक असतो. तुका म्हणे तुझं धाक आणि देता पावसी हात. तुकोपर्यंत आमच्या हाकेला धावून देव येत. देव येत असताना 3 प्रकारने येतो. एक देवाचं येणं असतं ते मूर्तीच्या रूपानं असतं. दुसरं देवाचं येणं असतं ते काही मंडळीकडे देव लपून येत असतो. आणि तिसरं देवाचं येणं असतं ते प्रगट होऊन येणं असतं. देव येताना 3 प्रकारने येतात. ज्ञानोबा चिंतन करतात. एकीकडे देव येत असताना फक्त मूर्तीच्या रूपाने येत असतो. अर्थात गावासाठी जे देव येतो ते मूर्तीच्या रूपाने येतो. म्हणून निघा अर्जुना करोनी मूर्तीचा मेळावा त्यांची गावात धावत आलो. गावासाठी येताना सर्व समागे देव मूर्तीच्या रूपाने येत असतो. दुसरं देवाचं येणं असतं भजनी मंडळासाठी आपल्यासाठी देव येतो पण आपल्यासाठी लपून येतो. आणि साधू महात्म्याकडे देव येतो तो लपून येत नाही, देव प्रगट होऊन येत असतो. आमच्याकडे येतो तो देव लपून येतो आणि तुकोबाऱ्याकडे ज्ञानोबाऱ्याकडे देव येतो तो प्रगट होऊन येतो. ज्ञानोबाऱ्याला विचारलं ज्ञानोबा आहे एकीकडे तो लपून येतो दुसरीकडे प्रगट होऊन येतो. लक्षणं काय त्याची? ज्ञानोबाने त्याचे 2 लक्षणे दिली. ज्यांच्याकडे देव लपून येतो त्यांना फक्त जग दिसतो आणि ज्यांच्याकडे देव प्रगट होऊन येतो त्यांना फक्त जगात देव दिसतो. हे 2 लक्षण आहे. आम्हाला जर फक्त जग दिसत असेल तर आपल्याकडे देव आला पण देव लपून आला. ज्ञानोबा आहे तुकोबाऱ्याकडे देव आला तो देव प्रगट होऊन आला असं म्हणतोय. कारण तुकोबा म्हणतात मला जगामध्ये फक्त माणसं दिसत नाहीत फक्त देव दिसतो. मग महिला मंडळातही मला देव दिसतो आणि पुरुष मंडळीतही मला देव दिसतो. नरनारी बाळे अवघा नारायण. तुकोबा म्हणतात मला दोन्हीकडे देव दिसतो. याचा अर्थ असा आहे देव तुकोबाऱ्याकडे प्रगट होणार. नाथ महाराज म्हणतात मला जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप. माझ्याकडे देव येतो पण देव मला जगामध्ये फक्त देव दिसतो माणसं दिसत नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात मला जगामध्ये फक्त देव दिसतो भरला घनदाट हरे दिशी. याचा अर्थ असा आहे एका वर्गाकडे देव प्रगट होऊन आला आणि सामान्य माणसाकडे देव आला तो देव आलेला हा लपून आला. ज्ञानोबा म्हणतात तो जयापाशी लपसी तया विश्व हे दाविशी आणि प्रगटतय होशी सकळ येते. ज्ञानोबा म्हणतात ज्यांच्याकडे देव लपून आला त्यांना फक्त जग दिसतो. ज्यांच्याकडे देव प्रगट झाला जगामध्ये फक्त देव दिसतो. साधू महात्म्याला देवाशिवाय जगात कोणी दिसत नाही आणि आम्हाला मात्र जगामध्ये माणसं सोडून जगामध्ये देव दिसत नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे एकाकडे देव लपून आला म्हणजे देवाचं अस्तित्व आहे पण देवाचं प्राकट्य नाही. देव प्रगट होणं वेगळं आणि देवाचं अस्तित्व असणं वेगळं आहे. आमच्याकडे देव नाही असं नाही. ज्ञानोबाऱ्याचे 2-3 प्रमाण आहेत. ज्ञानोबाऱ्याकडं तैसा हृदया माझे रामू आस्था सर्व सुखाचा आराम भ्रांताशी कामो विषयावर. ज्ञानोबाऱ्याकडं आमच्याकडे देव आहेच पण देव लपून आलेला आहे. दुसरं चिंतन आहे ज्ञानोबाऱ्याचं एवं चालुको जो त्रिजगती स्वानंद नावे हृदय स्थिती त्या ते नारायण म्हणती तोची निश्चिंती परमात्मा. इथं हृदयाच्या ठिकाणी नारायण नावाचा देव म्हणून राहतो. आमच्याकडे देव आहे पण लपलेला आहे देव प्रगट नाही. आमच्याकडे देवाचं अस्तित्व आहे पण प्रगट नाही. आणि खरं तरी जगामध्ये आलेला देव हा प्रगट होणं महत्वाचं. प्रगट होणं साखर उसात असते का कारखान्यात असते? उसात असते साखर ही सगळ्याला माहिती पण उसातली साखर आपलं काम करत नाही. चहामध्ये ऊस टाकता येत नाही. असलेली साखर असते पण अस्तित्व असतं पण प्रगट नाही. दुधामध्ये तुपाचं अस्तित्व असतं
बरं प्रगट नाही खूप पुन्हा वापरता येत नाही. आपल्यामध्ये देवाचं अस्तित्व असतं पण देव आपल्याकडे प्रगट झालेलं नसतं. कबीर महाराज म्हणतात तिळामध्ये तेलाचं अस्तित्व आहे पण प्रगट नाही. चकमकीमध्ये विस्तवाचं अस्तित्व आहे पण प्रगट नाही. आणि आपल्याकडे देवाचं अस्तित्व आहे पण देवाचं प्राकट्य नाही. तिल माही तेल है चकमक में आग तेरा प्रीतम तुझ में है जात सके तुझा. कबीर महाराज म्हणतात तेलातलं तेल काढावं लागतं, चकमकीमधला विस्तव काढावा लागत असतो आणि आपल्यातला देव काढावा लागत असतो. काढल्याशिवाय प्रगट झाल्याशिवाय देव उपयोग येत नाही. ज्ञानोबाला विचारलं ज्ञानोबाला देव कसा काढायचा. ज्ञानोबाने देव काढण्याची युक्ती सांगितली. देव जर प्रगट करायचा असला तर नामचिंतनानं प्रगट होतं. त्याला चिंतन किती करावं लागत असं मला कोणत्या महाराजांनी सांगितलं. पूर्वजाचं लिंबाचा पाला खाल्ला किती वर्ष 14 वर्ष पाला खाल्ल्यानंतर नामचिंतन केल्यानंतर देव प्रगट होत असतो. असा सहजासहजी प्रगट होत नाही. ज्ञानावरचा देव नामानं प्रगट होत असतो. सोनियाचा दिवस अजे अमृते सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला नाम आठविता रूपी प्रगट पैढाला. देव हा नामानं प्रगट होता. नाम घेता गलती पुढे उभा जगजती. नामचिंतनानं देव प्रगट होतं. म्हणजे सामान्य माणसाचा विषय नाही. सामान्य माणसाला देवाच्या बाबतीत नाही. मी ज्यावेळेस वाजित होतो त्यावेळेस घडलेली घटना. एक कीर्तनकारांना आवाज देत होता नाम घेता कणती पुढे उभा जगजती.
नेमकं असे रंगामध्ये कीर्तनकार आले आणि त्यांनी सांगायला सुरुवात झालं, भजन करत असताना नाम घेतलं तर देव पुढं बळावा. इतक्यामध्ये देवानं ठरवलं आपण यांची परीक्षा घ्यायची म्हणून. भरपूर गर्दी होती. असे त्याच्यापेक्षा जास्त माणसं भेटले. इकडून येऊन आता असं वाद व्हायला होता. गुरुजीला माहिती वाजत होतो पहिलं, ते परवडण्यानं आता सोडून दिलं. आणि गर्दीमधून काय झालं, कीर्तनकाराशी उभा होते आणि आम्ही श्रीमध्ये आले होते. भजन करताना देव पुरवठा टाकला होता. त्यांचं असं चालू होतं. इतक्यामधून कुठून साप आला की याच बाजूनं आला साप आणि नेमकं कीर्तनकार दिसलं, थोडं अंतर राहतं. इतक्या अंतरामध्ये एकदमच साप दिसला आणि सगळ्यांनी बघितला साप आला बरोबर. आता कीर्तनकाराचं चालू होतं, पुढे उभा जगजेटी. साप दिसल्याबरोबर कशाचा जगजेटी आला. कीर्तनकार सगळ्या माणसाच्या पाठीमागे गेले आणि खरं वास्तविक पाहता ते देवानं बघितलेली परीक्षा. साप जे आला का, जिथं महाराज उभा होते तिथं साप उभा टाकला. असं समोर पुढे करून टाकला. लोकांनी ज्यावेळी टाळानं मारला साप, टाळा. आता टाळकरी म्हणजे टाळकरी इतके सोडून बघा, टाळानं मारला. त्यावेळेस अक्षरशः असं दिसलं लोकांना, फक्त कापूस दिसला, पुन्हा काही दिसलं नाही. कारण काय, आपलं नाम घेणं वेगळं आहे आणि साधू महात्म्याचं नाव वेगळं आहे. साधू महात्मे म्हणतात नामानं देव आम्ही प्रगट केला. त्याच्यामध्ये 3 वर्ग असे पडतात. एक वर्ग असा होतो की देव नाही म्हणणारा वर्ग. दुसरा वर्ग असा असतो देव मानत नाही असं नाही. एक वर्ग मानत नाही, दुसरा वर्ग मानतो पण जाणत नाही. आपला वर्ग देव मानत नाही असं नाही, देव आपण मानतो पण आपण देवाला जाणत नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे, देवाला मानणार आहे आणि देवाला जाणणार आहे. साधू महात्म्याने देव स्वीकारावा, साधू महात्म्याने देव जाणावा आणि साधू महात्म्याने देव आणावा. त्या तिन्ही बुद्धी असाव्या. ज्ञानोबा म्हणतात देव जर जाणायचा असला, देव जर स्वीकारायचा असला, संत सांगतात या उपाधी माझी गुप्त. हा वा, हे तत्वज्ञ संत स्वीकार येते. बहुतेक मला अडचणीला बरं दिसाली होतं मध्ये. ज्ञानोबा म्हणतात या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वत परी तत्वज्ञ संत स्वीकार येते. स्वीकारायचा देव तर फक्त संतांनी स्वीकार. देव जर जाणायचा असला, देव जाणण्यासाठी दुसऱ्या वर्गाचा विषय होत नाही. देव जाणणं ही संताशिवाय जाणता येत नाही. ब्रह्म सर्वगत सदा सम, जे दान नाही विषम, ऐसे जाणती ती अति दुर्गम, दयाची भेटी झाल्या भाग्यपरम, ऐशे कैशियाने भेटती साधन. बाकीच्याचा विषय होत नाही. देव जाणण्यासाठी प्रयत्न भरपूर जणांनी केला पण देव कुणाला कळाला नाही. का कळत नाही, त्याचे 2-4 कारण. देव जाणण्याच्या बाबतीमध्ये अडचण जर कोणता असेल तर देवाकडे 3 प्रकारची माया असते. एक माया असते विमुक्तजन मोहिनी माया, दुसरी असते स्वमोहिनी माया, तिसरी असते स्वजन मोहिनी माया, एक माया असते विमुक्तजन मोहिनी माया. जे देवच मानत नाही त्याला कारण आहे त्यांच्यावर आणलेली माया आहे. माया जर आणली तर देव जाणता येत नाही, देव कळत नाही. आता दुसरा वर्ग आहे स्वजन मोहिनी माया. स्वजन मोहिनी माया जवळचेच असतात पण जवळच्याही माणसाला देव कळत नाही. त्याच्यामध्ये 4-5 लोक विचार, देवाच्या आईचं देवाचं नातं जवळ आहे पण जवळचं नातं आईचं असून आईला देव कळाला नाही. दुसरं नातं आहे वडिलाचं नातं. वडिलाचं नातं एवढं जवळचं आहे वडिलालाही देव कळलं नाही, ही स्वजन मोहिनी माया. तिसरं नातं आहे मित्राचं नातं. जवळचं नातं मित्राचं आहे, मित्रालाही देव कळाला नाही. चौथं नातं आहे जवळचं नातं. नाते लक्षात ठेवा, एक नातं होतं आईचं, दुसरं नातं आहे वडिलाचं, तिसरं नातं आहे मित्राचं, चौथं नातं आहे पत्नीचं. नातं जवळ नातं आहे पण देव कळाला नाही. आणि 5वं नातं आहे
अवताराचं नातं, अवताराचं इतकं अवघड आहे देवाच्या बाबतीमध्ये. देव आईला कळाला नाही. आपल्याला माहित आहे सगळ्याला, देवाशीच कुशी देव काय झाला, याचा अर्थ असा आहे यशोदा आई साहेबाचं नातं एवढं जवळ होतं, पण देव कळाला नाही. दुसरं नातं आहे वसुदेवाचं, म्हणजे वडिलाचं नातं आहे. सगळ्याला माहित आहे वसुदेवानं देवाला ओळखलं होतं. ओळखू येत नाही देव, पण जन्मल्याबरोबर ओळखलं होतं. आणि ओळखून वसुदेवानं आलिंगन दिलं होतं. आलिंगन दिलं होतं. तिथं आलिंगन शब्द आला नाही, तिथं मिठी शब्द आला, मिठी. पण आलिंगन देत होताना असं ओळखलं देवाला. देवाला जगजेठी शब्द वापरला, जगजेठी. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. जगजेठी या शब्दाचा अर्थ आहे जगाचा मालक, जगाचा बाप, असा देव आहे. ओळखल्याबरोबर देवानं काय केलं, त्यांच्यावर माया टाकली. माया टाकल्याबरोबर जगजेठी म्हणणारे वसुदेव शब्द बदलला आणि परत बाळ म्हणायला सुरुवात केली. माया टाकल्यामुळं जगजेठी म्हणणारे सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि पुढं म्हणतात जने कंसाचे कळेल आणि माझ्या बाळाशी. ज्यावेळेस ओळखल्यानंतर जगजेठी आणि माया टाकल्यानंतर मग मात्र बाळ म्हणायला सुरुवात केलं. याचा अर्थ असा आहे आईला देव कळाला नाही, वडिलाला देव कळाला नाही. आता तिसरं जे नातं आहे का, तिसरं नातं आहे मित्राचं नातं. मित्राचं कोण होते मित्र? भगवान श्रीकृष्णाचे. सुदामा बालपणचा मित्र होता, पण जिंदगीभरचा मित्र पांडव होते. पांडव द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांच्या घरी मित्र. इतकं जवळचं नातं होतं धर्मराजाचं, अर्जुनाचं, भगवान एवढं जवळचं मित्र होतं. एक मिनिट अर्जुनाला सोडून भगवान राहत नव्हते. पण एवढं जवळचं नातं धर्मराजाचं असताना एके दिवशी मात्र धर्मराजे एका बाजूला बसले, एका बाजूला अर्जुन बसले आणि मधात भगवान श्रीकृष्ण बसले. इतकं जवळजवळ मांडीला मांडलेलं, असे मांडीला बसले. इतक्यामध्ये नारद भेटायला आले. नारदाला असं वाटलं काय भाग्यवान माणसं, देवाच्या मांडीला बसण्याची योग्यता यांना प्राप्त झाली, किती भाग्यवान माणसं आहेत. नारदाला आनंद वाटला, हात जोडले धर्मराजाला आणि धर्मराजाला म्हणायला सुरुवात केलं काय भाग्य आहे धर्मराजे तुमचं म्हणून. धर्मराजानं सांगायला सुरुवात केलं हो बरं चाललंय, सगळं मिळवायचं मिळवलंय, गेलेलं राज्य मिळवलंय, पण आता एक मात्र राहिलंय, देव भेटायचा राहिलाय. नारदाला वाटतं मांडीला मांडी लावून जरी बसले देव कळाला नाही. इतकं मैत्रीत होतं, जवळ बसत होते. अर्जुनानं 11 राज्यामध्ये वाहिली देवा तुलाने अनेक ओळखीलं नाही. एका सनी बैसने का तुझा बोलन मान्य, ओळखीचे ने दाटपणे भूत घडले. तुला मी यादव म्हणून हाका मारत होतो, श्रीकृष्ण म्हणून हाका मारत होतो, पुन्हा तुला देव म्हणून ओळखाय नव्हतो. कारण काय, देव जर म्हणून ओळखला असतो तर तुझ्या अंतरुणावर बसलो नसतो, एकातुनात का बसलो, माझ्या प्राप्त का झाला, मी तुला आणखी ओळखायला नाही. इतकं जवळचं नातं होतं. पण अर्जुनाला, धर्मराजाला देव ओळखता आला नाही, आईला ओळखता आला नाही, वडिलाला ओळखता आला नाही, मित्राला ओळखता आलं नाही. चौथं नातं आहे पत्नीचं नातं. पत्नीला देव ओळखता येत नाही, पत्नीला माणसं ओळखता येत नाही, देव ओळखता येत नाही. लाज लगे माय, कधी घडलं ओळखील नाही म्हणूनच घडलं. कुणाला ओळखी करते ओळखी नाही. 5वं नातं आहे मुलाचं नातं आहे. मुलाचं नातं जवळ असतं, पण भगवंताचा मुलगा एवढा जवळ होता. आपल्या मुलामध्ये आपल्यामध्ये किमान आई तरी असती, पण देवाचा असा एक मुलगा होता त्याच्या दोघांच्या मध्ये आईच नव्हती. कोण होतं संतोष? दोघांच्या मध्ये आई देखील नव्हती, असा एक भगवंताचा मुलगा होता. एवढं जवळ नातं होतं. नाभी कमळीच्या जन्म चतुराला ब्रह्मदेव हा भगवंताचा मुलगा होता. इतकं जवळ नातं होतं.
पण तुकोबांनी स्पष्ट सांगितलं ब्रह्मदेवाला देव कळाला नाही. ब्रह्मादिका नकळी गोळ ब्रह्मादिका नकळी गोळ हे आकल धरी हे आकल धरी नकळे घोळ ते आकळ धरिये. ब्रह्मदेव जवळचा मुलगा असून पण ब्रह्मदेवाला देव कळाला नाही. 5 प्रकारचे नाते झाले. हे स्वजन मोहिनी माया स्वजन. जवळच्या माणसावरती ती देवाची माया असती, देव कुणाला कळत नाही. आता 6वं नातं आहे. 6वं नातं आहे अवताराचं नातं आहे. अवताराचं पहिल्या अवतारातल्या देवाला दुसऱ्या अवतारातला देव कळाला नाही. आता आपण जर देव हुडकायचा प्रयत्न केला तर कसा आपल्याला मिळणार नाही. एकच अवतार असा झाला, पहिला अवतार असताना दुसरा अवतार झाला. एकाच अवतारात असं घडतं. परशुरामाचा अवतार असताना रामाचा अवतार झाला. बाकी कुठेच असं घडलं नाही. पहिला अवतार समाप्त झाल्यानंतर, प्रसंग उद्भवल्यानंतर दुसरा अवतार झाला. पण एकाच अवतारात असं घडलं, परशुरामाचा अवतार हयातीत असताना राम अवतार प्रगट झाले. ज्यावेळेस राम जन्माला आले, थोडे मोठे झाले आणि रामप्रभूचा लग्नाचा ठराव चालू झाला. सीतेचं स्वयंवर होतं. स्वयंवरामध्ये पण धनुष्याला बांधला आणि प्रभुरामचंद्रानं धनुष्य मोडलं. मोडल्यानंतर तो धनुष्य होता परशुरामाचा आणि ते पुन्हा दिला होता शिवधनुष्य होता. शिवधनुष्य परशुराम आणि परशुरामाच्या कानावर आवाज गेला. इतका जी प्रचंड आवाज झाला, दुसरं कोणताच नाही. बहुतेक कुणीतरी माझा धनुष्य मोडला असा आवाज कानावर आणि परशुरामानं आवाज ऐकला आणि त्या दिशेने निघाले. परशुराम स्वयंवराच्या दिशेने आले. असा मंडप सजवला होता. मंडपाच्या दरवाज्यात ते उभा टाकले आणि उभा टाकून म्हणायला सुरुवात केलं, एवढा माझा महान धनुष्य कोण मोडला, एवढा माझा महान धनुष्य कोण मोडला. प्रत्येक राजानं बघायचं परशुरामाला आणि जाऊन लपून बसायचं. कारण स्वभाव असा होता, खांद्यावर कुऱ्हाड असायची आणि इतका रागीट स्वभाव असायचा. कोणी जर समोर आलं तर लगेच कुऱ्हाड टाकायच्या. विश्वामित्रांना बघितलं की नक्की परशुराम रागात आले, न जाणं काय करतील काही सांगता येत नाही. आणि विश्वामित्र लपून बसले. इतक्यामध्ये लक्ष्मण लहान होते. लक्ष्मण जवळ आले. विश्वामित्रांनी विचारलं, महाराज कोणतरी दरुजात आलंय, बहुतेक महाराजासारखं दिसतंय आणि ते सारखं म्हणतात माझा धनुष्य कोण मोडला, कोणातरी उत्तर द्यायला पाहिजे. विश्वामित्रांना सांगितलं लक्ष्मणा, त्यांना उत्तर द्यायची कुणाची हिंमत नाही. म्हणजे खांद्यावर कुऱ्हाड असते, कधी कुऱ्हाड कुणावर टाकेल काय सांगतात नाही. आम्ही उत्तर देऊ शकत नाही. थोडा वेळ झाल्यानंतर लक्ष्मणानं सांगितलं, महाराज मी जाऊन त्यांना सांगू का कुणा मोडला. त्यांनी सांगितलं लक्ष्मणा ते काय करते काही सांगतात नाही, तरी पण उत्तर देण्याची योग्यता तुमचीच आहे. आता लक्ष्मणाला पाठवलं. लक्ष्मण गेले आणि लक्ष्मणानं सांगितलं, महाराज बराच वेळ झालं तुमचं असं चालू आहे, माझा महान धनुष्य पुन्हा मोडला. उत्तर तुमच्या तोंडूनच आहे. उत्तर तोंडून म्हणल्याबरोबर एवढ्यावरच राग आला त्यांना. त्यांनी सांगितलं कसं काय तोंडून माझ्या आहे. त्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं, महाराज एवढा महान धनुष्य मोडला ह्याचा अर्थ असा आहे मोडणारा कोणी तर महान असायला पाहिजे. परशुरामाला राग आला आणि पळत जवळ आले. इतक्यामध्ये रामप्रभूनं बघितलं, न जाणं या बारक्यावर जर कुऱ्हाड आणले त्यानं तर काही सांगता येत नाही. रामप्रभू जवळ आहे आणि सांगितलं, प्रभू माझा लहान भाऊ आहे, याला आणखी बोलण्याचं ज्ञान नाही, त्याच्याबद्दल मी माफी मागून हातच जोडले आणि बाजूला गेले. रामप्रभू
एकट्यामध्ये परशुरामानं सांगितलं, लक्ष्मणानं सांगितलं, महाराज तुमची कुऱ्हाड बराच वेळ खाली वरी व्हायला आहे, पण काय करू, माझ्या आईनं सांगितलंय ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि कपाळाला गंध आहे त्याच्यावर हत्यार उचलू नको म्हणून सांगितलंय, नाहीतर मी तुम्हाला थांबलो नसतं, मी हत्यार उचललं असतं. परशुरामा राग आला आणि पळत परशुराम आले आणि कुऱ्हाड आणणार, पण कुऱ्हाडच खाली येत नव्हती. किती प्रयत्न केला तर कुऱ्हाडच खाली येत नव्हती. परशुरामानं वर बघितलं कुऱ्हाडीकडं आणि कुऱ्हाडीला विचारायला सुरुवात केलं. याच कुऱ्हाडीनं 21 वेळा दीक्षित पृथ्वी केली आहे, नेमकं आज या बालकावर कुऱ्हाड खाली का येत नाही असं वरून कुऱ्हाडीला विचारायला सुरुवात केली. कुऱ्हाडीला विचारत असताना लक्ष्मणानं सांगितलं, महाराज तुमच्या कुऱ्हाडीला काय झालं मी सांगतो. परशुरामानं विचारलं, माझ्या कुऱ्हाडीचे तुला कळते का? हो म्हणजे तुमच्या कुऱ्हाडीचे मला कळते. सांग का तुमच्या कुऱ्हाडी, सांग बरं म्हणजे माझ्या कुऱ्हाडीला काय झालंय. लक्ष्मणानं सांगितलं, महाराज तुमच्या कुऱ्हाडीनं आम्हाला ओळखीलंय, पण तुम्ही आम्हाला ओळखाय नाही. कुऱ्हाडीनं ओळखीलं होतं की आता 7वा अवतार जन्माला आलाय, पण परशुरामाला अवतार कळाला. किती जवळचे जरी नाते असले, देवाच्या बाबतीमध्ये कोणीही जाणू शकत नाही. तुकोबारांनी शब्द देत असताना कोणी शब्द वापरलाय मध्ये कोण कोण जाणत नाही देवाला. तुकोबारांचा आतापर्यंत वेदानं प्रयत्न केला, वेदांना नाही जाणता. आतापर्यंत श्रुतीनं प्रयत्न केला, श्रुतीला देव नाही कळला. आतापर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केला, पण कोणालाच कळलं नाही. अभंगाचं पहिलं चरण. श्रुती
नेमती स्तुती. नेमती या शब्दाचे दोन अर्थ होतात. दोन अर्थ. नेमत म्हणजे आता एक डोबा होत होती नेमत म्हणजे लहान. दुसरं अर्थ आहे नेनती म्हणजे न ओळखती. संसारामध्ये नेमत एवढ्याला म्हणतात बारक्याला, आणि परमार्थामध्ये नेमत 80 वर्ष ज्याला म्हणतात. 80 वर्षाचं भजनामध्ये 80 वर्षाचं नेमत असतं. तुकोबांची भाषा आहे. तुकोबांना इथलं जर काही कळत नसलं त्याला बाळ म्हणायला काय अडचण नाही. बाळ वयाच्या प्रबोधी विचार ज्या नाही समान तो देही बालकाचे. ज्ञानावर म्हणतात नेमत या शब्दाचा अर्थ आहे न कळणार, आणि नेमत या शब्दाचा अर्थ आहे लहान. हे कशावरून अंदाजा कळलाय? गीतेच्या 10व्या अध्यायामधला दुसरा श्लोक. नमी विदु सृगुणा प्रभवम न महर्षया हम आदिही देवानाम महर्षीनाम च सर्वशा. मूर्ख माणूस जर जन्माला आला तर देव वयाला जातो. आकारामध्ये सोनं आलं तर सोनं वयाला जातं. आंधळ जर जन्मलं तर आई वयाला जाते. नामाबऱ्याची भाषा. एखाद्या आईच्या पोटी मुलगा जन्मावा आणि तो जन्मताच आंधळा असावा. 20 वर्ष सांभाळलं, त्याला पालन पोषण केलं, आणि 20 वर्षाला त्याला विचारावं तुझी आई कसली आहे. ते म्हणतं आईनं सांभाळ केलं माझा, पण मी आईला बघू शकत नाही कारण जन्मताच ते आंधळा. ज्ञानोबा म्हणतात जन्मांत जन्मले कुशी अखंड प्रति पाळले त्याशी तो न देखे मातेशी तैसा अज्ञान परमात्मा. अज्ञान माणसं म्हणून देव कळत नाही आणि आंधळ म्हणून आई कळत नाही. एक तरी आपल्याला अज्ञान एक तर वेदाला जर कळत नाही ते सामान्य माणसाचा विषयच होत नाही. येथील तेथील प्रमाण ते जीव जंतोसी प्रमाण. जसं परीक्षा घेतली ना ते अगोदर म्हणून दाखवलं तेथील प्रमाणे नेनवे वेदासी ते जीव जंतुशी. आपल्याला जीव जंतू शब्द आपण इतके सामान्य माणसं आहोत, पण आपण जगामध्ये उभं मिळवत असतो कीर्तनकार म्हणून, उभं गायक म्हणून येत असतो. पाटा वाटत असतात मला किती पाठ झालं बघण्यापेक्षा आणि किती शिल्लक राहिले बघितलं पाहिजे. कुठे तुकडे पाठ करून नाही पाहिजे आणि किती शिल्लक राहिले आपल्याला कळालं. कीर्तनकार म्हणजे काय वाटतं जगाला? कीर्तनकार म्हणजे अभंग मोठं झाडाजवळ केलेली असते, बाकी काही कळत नाही. तेथील प्रमाण नेनवे विदासी ते जीव जंतुशी. ज्ञानावरांचा ते सामान्य विशेष होत नाही. इथं वेद जाण गेला पुढे थांबला सगळीनं प्रयत्न केला तर ज्ञानोबराची भाषा अशी. याच्याबद्दल जर कुणाला विचारलं, कधी विचारलं तर ज्ञानोबा म्हणतात युगचे युग की केवढा वाक्य तुला कवनाचा खेळ झाला निवृत्ती करिता या बोला युग गेले म्हणता युग. सत्य गेले नाही, युगची युग गेले, पण हे कुणाला कळालं. देव नेमका कसा कुणाला विचारावा? देव विचारत असताना 5 जणांना विचारायचा. 5 जणांना तुकोबांच्या घरात बघा 5 जणांना देव विचारायचा. एक पहिला देव विचारायचा वेदाला, दुसरा देव विचारायचा शास्त्राला, तिसरा देव विचारायचा पुराणाला, चौथा देव विचारायचा संताला, आणि 5वा देव विचारायचा तुकाराम महाराजाला. असं 5 जणांना देव विचारायचं. वेदाला विचारलं वेदाला नेमकं देवाचं स्वरूप कसं आहे. त्यानं सांगितलं मला नेमकं सांगता येत नाही. जगात भरून विश्वी विश्वांबर आणि बोले वेदांताचे सार. वेदाने एकच सांगितलं जगात भरून उरलाय, नेमकं स्वरूप मला कळत नाही. ज्यावेळेस शास्त्राला विचारलं जगी जगदीश शास्त्रीय वदतात सारखे, शास्त्रानं सांगितलं जगामध्ये देव आहे. ज्यावेळेस पुराणाला विचारलं नेमका देव कसा आहे म्हणून व्यापी येणे नारायणे ऐशी गरजती पुराणी.
आणि शेवटी विचारलं संताला. संतांनी थोडी भाषा वेगळी वापरली. संतांनी सांगितलं सगळ्या बसलेल्या माणसात देव आहे. जनी जनार्दन संत बोलते वचन. माणसा देव आहे, संतांची भाषा आहे. आणि शेवटी विचारलं महाराज, तुकाराम महाराजांनी विचारलं नेमका देव कसा आहे. तुकोबांनी सांगितलं एखादं असं गाव जगात नाही ज्या गावाला सूर्य नाही असं. ह्याचा अर्थ व्यापक सांगितलं तुकोबांनी. सूर्याच्या परी आणि तुका लोकी ह्याचा अर्थ असा आहे देव व्यापक सांगता आला, पण असाच म्हणून देव कुणाला कळाला नाही. तुकोबांची एक भाषा असे देव आहे ऐशी वदवावे वाणी, पण असाच म्हणून सांगता येत नाही. देव आहे म्हणता येतंय पण असाच नाही. पण ह्याच्यापेक्षा एक स्वरूप असं आहे देव आम्हाला कळत नाही म्हणणं बरं आहे. देव आम्ही मानणं करतो एवढं म्हणणं बरं आहे, पण देव म्हणणं अत्यंत, देव नाही म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. ज्ञानावर म्हणतात देवाचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला, पण तिथं जर अनुमान लावावं तर आणखी अनुमान लागणार. आता जो तो ये शब्दी मेलो अनुमानाची माने ऐसा प्रमाण ही बोलण्याची कोणी. ज्ञानोबरांचा जिथं तर्क लावायचा विचार केला तर तर्क ही आणखी कुणाला लावता आलं नाही. तर्काची भेटी गोचिरून भेटी ध्यान याची भेटी उत्कंठ हवाय. इथं ध्यान चलत नाही, इथं तर्क चलत नाही, इथं अनुमान लावता येत नाही. म्हणून तुकोपर्यंत नेनती वेद श्रुती. इथं प्रयत्न केला पण आतापर्यंत कुणाला देव कळत. पण एखादा विषय कळतच नाही आता सोडून तर दिलं असतं. आपण कशाला सत्य केलं तर सत्य काही बारकी नाही आपली. आमचा सत्य तर ऐकला असेल की मोबाईलवर एवढा मोठा सत्ता काय केला असता. देवच नाही वाटत. देव नाही असं नाही, फक्त आपल्याला कळत नाही म्हणून नाही. आहे साचो भावे संतोष आहे साच भावे सकल व्यापन नाही अभावी करू. एका वर्गाला देव नसल पण एका वर्गाला मात्र नक्की आहे. तो देव कुणासाठी आहे तो म्हणतात बाकीची कुणीच ओळखत नाही तर पण आम्ही ओळखतो. आम्ही त्याला जाणले, आम्ही स्वीकारले, आम्ही त्याला आणले आणि याला रूपाकडे करोनी खळे हरिदर्श. आम्ही देवाला आणले. एवढंच खरं आहे बाकीच्या कुणालाच कळत नाही पण आम्हाला कळतो. नेनते वेद श्रुती कोणी पण आम्हा भाविका वाचन. कोणीतरी त्या बोधापर्यंत पोहोचलाय, कोणीतरी त्याचा शोध घेतलाय, कोणीतरी त्याला बघितलंय. ज्यांनी ज्यांनी बघितलंय ते जीवन अलौकिक. आणि लौकिक जगाला अलौकिक वस्तूचं ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे. आणि जगामध्ये फक्त 3 गोष्टी अलौकिक आहेत. एक देवाचं नाव अलौकिक आहे, दुसरं देव म्हणजे संत अलौकिक आहे आणि तिसरं देव अलौकिक आहे. आता अलौकिक कशाला म्हणायचं. सामान्य माणसाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. आणि जे पंचभूतात सापडत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. अशा 3च वस्तू आहेत. देवाचं नाव काळाची सत्ता चालत नाही, पंचभूतात सापडत नाही, सामान्य माणसाला कळत नाही. संत ही 3 निकट लावायचे आणि पुढे देवाला 3 निकट लावायचे. देव सामान्य माणसाला कळत नाही, देवावर काळाची सत्ता चालत नाही आणि देव पंचभूतात सापडत नाही. अलौकिक जीवन ज्ञानोबराचं झालं. ज्ञानोबर म्हणतात देव कळत कसा नाही मी बघितलाय. जे योग्याला जाणता येत नाही, योग्य मानत नाही, योग्याला कळत नाही तो देव मी बघितला. योग्य दुर्लभ तो मी देखील. ज्ञानोबर आहे अलौकिक जीवन झाल्यानंतर म्हणतात मला देव जाणता येतो, मला देव कळतो. नामदेव महाराज म्हणतात योगियाच्या ध्याना ध्याता ना तुळशी तो आम्हापासून. संतांनी देव जाणला, संतांनी देव स्वीकारला आणि असं तोपर्यंत नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचनी. आमच्याशिवाय देव कळत नाही. देव कसा काय कळतो तुम्हाला. देव कळतो तो ज्ञानानं कळतो आणि देव आकळतो तो भावानं कळतो. ज्ञानानं देव कळत पण आकळत नाही, भावानं देव आकळत पण कळत नाही. संताकडे ज्ञानही असतं आणि संताकडे भावही असतं. देव जर कळत राखला तर ज्ञानाशिवाय कळत
नाही. तुकोबाराचे एक अभंग असं आहे, असलेल्या वस्तू दाखवणाऱ्या वस्तू भरपूर आहेत, पण अदृश्य वस्तूचं जर दर्शन करायचं असलं तर फक्त संताशिवाय दर्शन होत नाही. अदृश्य दर्शन संता असलेल्या वस्तू दाखवणं वेगळं, पण अदृश्य वस्तूचं दर्शन करण्यासाठी संतांचं ज्ञान लागत नसतं. देव कसं काय कळलं तुम्हाला? देव ज्ञानानं कळला. म्हणून तुका म्हणतात, मेहनती मी श्रोती कोणी आम्हा भाविकावाशी. कळण्यासाठी तुमची नजर लागते, देव बघण्यासाठी वेगळी नजर लागते. नजरेचे दोन प्रकार आहेत. एक नजर आहे ज्ञानाची नजर, दुसरी नजर आहे कातड्याची नजर. आपल्याकडे कोणती? ज्ञानाची आहे का कातड्याची आहे? ज्ञानावराची भाषा. ज्ञानावर म्हणतात सामान्य माणसाचे डोळे कातड्याचे असतात आणि देव बघायला कातड्याचे डोळे काम करत नाहीत. सामाचे डोळे लाविती का इंद्रिय लाविती साचची प्रतिती पुढे जाईल. ज्ञानावर म्हणतात कातड्याचे डोळ्यानं देव दिसत नाही. देव दिसण्यासाठी कोणती नजर लागती? ज्ञानापर्यंतात ती ज्ञानाचे डोळे लागतात. ज्ञानाचा डोळा डोळसा, तो डोळा असे विदिशा स्तुती न भवसा भाग्याचा तो एखादाच भाग्यवान असतो. तो म्हणतो मला देव बघता आला. ज्ञानोबा देव बघणारे तो हारे श्री हरी काही. ज्ञानोबारेकडे नजर आहे, नाथमाराजाकडे नजर आहे, तुकोबारेकडे नजर आहे, नामदेवराजाकडे नजर आहे, त्या दादासाहेबाकडे नजर आहे. मोठी जी माणसं होऊन गेली का त्यांच्याकडे देव बघण्याची नजर होती. मग तुकोबाला विचारलं, तुकोबा तुम्हाला देव कळतो, पण देव कसा काय येतो? तुकोबापर्यंत आम्हाला रूप जसं आवडेल तसं तसं देव रूप धारण करतो. अभंगाचं दुसरं रूप आवडे आमासी, आमासी, रूप आवडे आमासी, रूप आवडे आमासी, रूप आवडे
श्रुती कोणी आम्हा भाविका वाचुली कृपावडी आम्हासी. उपकार म्हणतात देव फक्त आम्हाला कळतो. देव स्वीकारायचं त्यांच्याकडे, जाणायचं त्यांच्याकडे आहे, देव आणायचं त्यांच्याकडेच आहे आणि जगाला दाखवायचं त्यांच्याकडेच काम आहे. उभारीला हात संतांकडेच काम आहे जगाला दाखवायचं. फक्त दाखवत नाही, जगाला द्यायचंही काम संतच करतात. कुणी नग म्हणतंय, कुणी घ्यायचं म्हणतंय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आणि तुकोपर्यंत जसं आम्हाला रूप आवडेल तसं देव रूप धारण करतो. किती रूप धारण करतो त्याच्यात गणित सांगता येते. अनंत रूपी, अनंत विषय, अनंत रूप येतं, अनंत विषय. किती देवाचे अवतार आहे, नाही अवतार मर्यादा, अपार गुणाची संपदा, केले जगत सच्चिदानंदा, कोण वर्णिता कोण. अवताराच्या रास इतके अवतार आहेत. अवतार तेवढे आहेत, रूपही तेवढे आहेत, नावही तेवढेच येते. अनंत हे नामजा तुकोपर्यंत सगळी रूप आमच्यासाठी धारण केली. मुख्य 3 रूप सांगतो. पहिलं रूप आहे देवाचं ब्रह्मदेवाचं, दुसरं रूप आहे देवाचं विष्णूचं, तिसरं रूप आहे देवाचं शंकरच. एकाच देवाचे 3 रूप आहेत. 3 असे भरपूर रूप आहेत, पण आपल्या वेळेपुरतं घ्यायचं म्हणलं तर 3 रूप एकाच देवाचे. सर्जन करताना त्याच देवाला ब्रह्मदेव म्हणायचं, पालन पोषण करताना त्याच देवाला विष्णू म्हणायचं, आणि संहार करताना त्याच देवाला महादेव म्हणायचं. ओव्या भागवतामध्ये सर्जिका ब्रह्मा मीची गिरधारी, प्रतिपाळी विष्णू मी रूपधारी, आरुद्र होणे संवारी काळ सत्ता माझे. एकच तत्व आहे, त्या तत्वाचे वेगवेगळे 3 रूप. कधी ब्रह्मदेव व्हायचं, सर्वस्व निर्माण करायचं, कधी विष्णू व्हायचं, पालन पोषण करायचं, आणि कधी कधी मात्र संहार करताना संहारक महादेव व्हायचं. याचा अर्थ असा आहे, देवाची वेगवेगळी रूप असते, कुणासाठी धारण केले तुका म्हणतात की आमच्यासाठी केले. आमच्यासाठी रूप आवडे आम्हासी आणि तैसा जोडे ऋषिकेश. तसे तसे देव आमच्यासाठी रूप धारण करतो. मग मात्र महाराजाला विचारलं, आमच्यासाठी नाही तुमच्यासाठीच कसं काही. आमच्यासाठी देव रूप धारण करत नाही, आमच्यासाठी येत नाही, आम्हाला दिसत नाही, तुमच्यासाठी कसं काय. तुकोपर्यंत त्याला वसनातले एक बळ लागत असते. बळामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कोणतं बळ लागतं? काही व्यवहारातले बळ आहे, काही परमार्थातले बळ आहे. व्यवहारातले 6 बळ आहेत आणि परमार्थातले 4 बळ आहेत. व्यवहारातले कोणते कोणते बळ आहे? शारीरिक बळ, मानसिक बळ, बुद्धीचं बळ, शक्तीचं बळ, सामाजिक बळ आणि आर्थिक बळ, पैशाचं बळ. हे व्यवहारातले 6 बळ. परमार्थामध्ये 4 बळ आहेत. एक बळ आहे धर्माचं बळ, पुण्याचं बळ, शेवटचं 9वं बळ आहे, त्याचं नाव आहे भावाचं बळ. ते देवा त्याचे बळ. भावाहून बळ नाही कोणाचे सबळ. कोणतं बळ श्रेष्ठ असेल तर ते भावाचं बळ आहे. आपल्याकडे तेवढीच उणीव आहे. आपल्याकडे भजन चांगलं चाललंय, वाजविणारे सुंदर वाजवाले, गाणारे सुंदर गायलेत, कीर्तनकार सुंदर कीर्तन करायले, पण एक मात्र सगळ्या भावाची उणीव आपल्याकडे. भाव माझं प्रमाण नाही, नाथ महाराजाचं प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात भजन आपण आणखी बदलत नाही. जी भजन भक्तप्रल्हादानं केलं तीच भजन चालू, जी भजन शंकरानं केलं तीच भजन चालू आहे, जी भजन नारदानं केलं तीच भजन चालू आहे, जी भजन वाल्मिकानं केलं तीच भजन चालू आहे, आणि जी भजन भक्त प्रल्हादानं केलं तीच भजन चालू आहे. आणखी भजन आपण बदललं नाही. देव बदललाय का? देव बदलाय नाही. काय बदलले? भजन तीच आहे,
देव तीच आहे, पण आपल्याकडे असलेला भाव कमी झाला. हा भजनाचा परिणाम झाला. बऱ्याच जण शंकराला परिणाम झालाय, शिवाळा आले तापला, रामनामे प्रमाण आहे. दुसरा परिणाम झाला, भक्त प्रल्हादाला परिणाम झाला होता या भजनाचा. नाम प्रल्हाद उच्चारी दया सोडवी, नरहारी उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखी. नाम बरवया बरवंत, हे नाम चांगलं आहे. शंकर एका डाकूला परिणाम झाला होता. कोण होता डाकू? डाकू भजनाला बसताना डाकू होता, पण उठताना ऋषी होऊन उठता येतं. हे भजनाचा परिणाम आहे. आता थोडं उलट झालंय, नियोजन करताना साधूच होता, सप्ताह संपला की डाकू निघाला. आता फरक पडला, पण पूर्वीच्या भजनामध्ये एवढा फरक होता. डाकू जर भजनाला बसता उठताना सुटून उठता, बोलीला वाल्मिक कोळ्याची कीर्ती, हे प्रमाण काय सांगतात. हा भजनाचा परिणाम. नाथ महाराजांनी दृष्टांत असं दिलं, भजन सारखं आहे पण फरक भाव देत नाही. वरून पाऊस सगळ्याला सारखा पडतो, पावसात फरक नाही. खाल्ल्या पिकाच्या बियात फरक असतो, पावसात फरक नसतो. चिंचला पाऊस, काढलेला तोच पाऊस, ऊसाला तोच पाऊस, आणि मिरचीला पाऊस सारखाच आहे. मेघवर्षे निर्मळ जल, पण जैसे बीज तैसे फळ, तैशा परी भक्ती किजे, आणि बीजासारखी फळ घ्यायची. आम्हाला जर फळ मिळवायचं असलं, देव हा क्रियेमध्ये राहत नाही, देव हा भावात राहतो. जिथं भाव असेल तिथं देव राहतो. बघा वाटल्या विचारलं तुम्हाला, कसं काय देवाची प्राप्ती झाली, कसं काय तुमच्यासाठी येतो. लोक म्हणतात तेच बळ आहे आमच्याकडे. कोणतं बळ आहे? अभंगाचं दिसतं. आम्ही भावे आम्ही भावे Hare
आम्ही भावे बळी तोपर्यंत एक भावाचं बळ आकळण्यासाठी भावाचं बळ भाव बळी आकळण्यासाठी भावाचं बळ देव धरण्यासाठी भावाचं बळ लागतं हृदयामध्ये घालण्यासाठी भावाचं बळ लागतं आणि देवाला बारकं करण्यासाठी भावाचं बळ लागतं तुका म्हणे भावे केलासे लहान ठेवून या नावे पाचा तुका म्हणे भाव अति आनंदी देव तुका म्हणे भावे देवा सत्ता रागवावे काही नलगे एक भावाचे कारण मोक्षाचे साधन बोलिले नाही भाव करी सेवा तेने काय देवा एवढी वसे याचा अर्थ असा आपल्याकडे भाव पाहिजे आणि तोपर्यंत आमच्याकडे भाव असल्यामुळं आम्ही देवाला लहान करूया आमच्या भावी केलासे लहान ठेवून या नावे पाचारितो तोपर्यंत आम्ही लहान देवाला करू त्याचे नाव ठेवू आम्ही नाव घेऊन आम्ही लहान महाराजाला विचारलं हृदयामध्ये कोणी ठेवलंय का आतापर्यंत आम्ही भावे बळीवंत तसं घालू हृदयात म्हणतात तोपर्यंत बऱ्याच जणांना ठेवले हृदयी बंदी खाना केला साठवीला राहील काही संपोटी साठवीला दाता दृढक्याचा मला हेच प्रमाण पाहिजे पण तुका करायचं पाहिजे तोपर्यंत मी हृदयामध्ये तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा आणि साठवीला हवा हृदयात ठेवून कस काय देव राहतो आम्ही भावी बळीवंत आणि तुझं घालो हृदयामध्ये ठेव मला ते बरं वाटायला एवढे चांगले माणसं भेटत नाही तर मला पण गाव एवढं लांब दिसालंय मला असं तुकापर्यंत भावाचं बळ आहे आम्ही देवाला आमचं प्रेम आहे आम्ही देवाला कळू आमच्याकडे ज्ञान आहे आम्हाला देव कळला आणि जर आम्ही देवाला हात मारली आमचा देवा एवढा भाग आहे आम्ही हात मारला द्यावंच लागतो अभंगाचं तुका म्हण तुझं Thank you.
धाक देता पाऊसी लहर हाटी सरशी उडी देवाचं ठिकाण जर कुठं असेल नामाच्या ठिकाणी देव राहतो. कुठे नका पाहू तेथे अवचितात तुकामध्ये होई वाणीची संतोषी वसे नामापासी आपोलिया तो मी वैकुंठी नसे पांडव भीमवरी योगी याची मानशी उलट जाय पण तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेत नाम घोष बरवा करे ते भक्त माझे भक्त गातीचे ते म्हणतात
लई दिवसांना माझ्या लहानपणातून पप्पा ऐकलं पप्पा, माझे भक्त जातीचे ते नारद आम्ही उभा, पण हे प्रमाण कोणत्याच गात्यात कुठंच प्रमाण नाही. पण पहिल्यापासून आले मागून आले पुढं आपण चालू ठेवले. हे कशासाठी बोललो नाही, कोणतरी म्हणायला पाहिजे मला अमुक या गात्यात आहे म्हणायला पाहिजे. पण बहुतेक कुणाकडेच हे प्रमाणे असो. भगवंताचं ठिकाण जर कुठं असं नाम घेतल्यानंतर देव प्रकट होत राहतो, देव भावानं हाकलत राहतो, देव प्रेमानं लहान होत राहतो, ते हृदयामध्ये ठेवता येत राहतो. ते कुणाला ठेवता येतो तोपर्यंत आमच्या शिवाय कुणाला जमत नाही. विनंती वेद श्रुती अनामा भाविका वाचनी. आता शेवटच्या प्रमाणात असं वाटत होतं बंद करायला नाही पाहिजे म्हणून. आता असो सगळी प्रेमाची मंडळी आहे. गुरुजीला येताना मला गुरुजी अत्यंत लांब व्हायला बरं का, मला मुखेडपर्यंत वाटायचं बस झाला आता पुन्हा तुमच्यापर्यंत, पण असं लांबत 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 इथपर्यंत आणलंय हैदराबादपर्यंत. हे प्रेमाची जागा काय. आणि इथं काय मिळवावं लागतं परमार्थामध्ये माझं वैयक्तिक मत आहे. वैयक्तिक मत आहे, मी जगाबद्दल बोलत नाही, वैयक्तिक मत आहे. मला फक्त समाधान प्रेम मिळवण्यासाठी फिरावं लागतं. व्यवहार मिळवण्यासाठी कोणत्याही माणसानं रात्र फिरायचं, घेण्याचं ते आपलं प्रेम मिळवलं. समाधान आपल्याला आपल्याला मिळवलं. ज्ञानावाडला कुठं वाटलं तसं स्वीकारलं, तसं जग स्वीकारणार नाही आपल्याला. पण आपण ज्यांना ज्यांना भेटलो एवढ्या तर माणसाने आपलं म्हटलं पाहिजे, हेच खरं आपल्या भाग्यातलं खरं गोष्ट. म्हणून इथपर्यंत जरी आलो माणसं चांगली भेटली की आम्हाला समाधान वाटतं. माझं वैयक्तिक जीवन असं आहे, माझा व्यवहार व्यवस्थित चांगला आहे. फक्त माणसं भेटावे अशी अपेक्षा असते माझी. म्हणून चांगली माणसं भेटेल. आणि आता गुरुजीनं मृदंग वाजवावा आणि मी कीर्तन करावं असं नाही. मुलगापणा उमानं संतोषने प्रमाण म्हणाले आणि मी कीर्तन करावं असं नाही. कारण मी एक शेतकरी माणूस आहे. कीर्तनात काय बोलावं आवडणं कळत नाही मला, नक्की आहे. पण एक मात्र कळतं, काय बोलून एवढं मात्र कळतं. म्हणून एवढ्या चालू आहे. सेवा समाप्त आहे, झालेली सेवा पण श्री शंकराच्या चरणी समर्पित, दादासाहेबांच्या चरणी सेवा समर्पित. बोलत असताना काही अपशब्द गेले ते माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य चिंतन ज्ञानावरायचं आणि तुकवायचं. ज्ञानेश्वर Thank you.